सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आजचा आपला विषय आहे सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे. सर्व दानांमध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे. 10 पारमिता असतात, तर त्या 10 पारमितामध्ये दान पारमिता सुद्धा असते. दान पारमितामध्ये विविध प्रकारचे दान असतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत सर्व दानांमध्ये जेवढेही आपण दान करतो, वस्त्रदान, अन्नदान, घरदान, सगळं काही जेवढेही आपण दान करतो त्याच्यामध्ये धम्मदान सर्वात श्रेष्ठ आहे. शुक्राने उच्चारलेल्या प्रश्नांची गोष्ट. तर आजची आपली ही गोष्ट आहे शुक्राने उच्चारलेल्या प्रश्नांची गोष्ट. धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 354 म्हटलेली आहे. सब्बदानं धम्मदानं जिनाति, सब्बरसं धम्मरसो जिनाति, सब्बरती धम्मरती जिनाति, तन्हक्षयो सब्ब दुःखं जिनाति. ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे. धम्मदान सर्व दानात श्रेष्ठ आहे. ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे. सर्व दानामध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे. सर्व रसामध्ये धम्मरस श्रेष्ठ आहे. सर्व रसांमध्ये धम्माचे रस जे आहे ते श्रेष्ठ आहे. धम्मात रती सर्व रतीत श्रेष्ठ आहे आणि धम्मामध्ये रती सर्व रतीमध्ये श्रेष्ठ आहे. तृष्णा क्षय करणे इतर दुःखक्षयांपेक्षाही श्रेष्ठ आहे. तृष्णांचा क्षय करणे इतर दुःखक्षयांपेक्षाही सर्वात श्रेष्ठ आहे. तर ह्याचे कारण काय आहे? कारण तृष्णेचा विनाश सर्व दुःखांना जिंकतो. तृष्णेचा जो विनाश होतो तो तृष्णेचा विनाश सर्व दुःखांना जिंकतो. आणि धम्म उपलब्धी तृष्णाक्षयानेच होते आणि धम्माची उपलब्धी तृष्णेचा क्षय केल्यानेच होते. म्हणून तृष्णाक्षय सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तृष्णेचा क्षय करणे सर्वात श्रेष्ठ आहे. ही गाथा उपदेश भगवंतांनी श्रावस्ती येथील जेतवनात विहरत असताना शुक्राने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केला. ही जी गाथा आहे ह्या गाथेचा उपदेश भगवंतांनी श्रावस्ती येथील जेतवनामध्ये जेव्हा ते राहत होते, विहरत होते, तेव्हा त्यांनी शुक्राने उपस्थित केलेल्या प्रश्नांचं उत्तरामध्ये ही गाथा म्हटलेली आहे. एके समयी देवलोकात असा प्रश्न निर्माण झाला की दानामध्ये कोणते दान श्रेष्ठ आहे. एके दिवशी काय झाला, देवलोकामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की दानामध्ये कोणते दान असे आहे जे सर्वात श्रेष्ठ आहे. रसामध्ये कोणता रस सर्वात श्रेष्ठ आहे. त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न उत्पन्न झाला की रसामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणता रस आहे. रतीमध्ये कोणती रती श्रेष्ठ आहे. आणि तशा प्रकारे रतीमध्ये कोणती रती श्रेष्ठ आहे. आणि तृष्णेचा क्षय श्रेष्ठ का समजला जातो. आणि सर्वात श्रेष्ठ तृष्णेचा क्षय का बरं समजला जातो. या प्रश्नांचे उत्तर कोणीच देऊ शकले नाही. ह्या प्रश्नांचे उत्तर खूप लोकांना केले गेले, परंतु ह्या प्रश्नांचे उत्तर कुणीही देऊ शकले नाही. देवांनी आपसात बरीच चर्चा केली, परंतु कोणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळाला नाही. देवांनी आपापसामध्ये भरपूर चर्चा केली, परंतु कुणाही कडून समाधानपूर्वक उत्तर मिळाल्यामुळे शेवटी ते इंद्राकडे गेले. शेवटी कुठे गेले ते लोक? इंद्राकडे गेले ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी. इंद्रास या प्रश्नांची उत्तरे विचारली गेली आणि इंद्राकडे जाऊन देवतांनी त्यांना सुद्धा ह्या प्रश्नांची उत्तरे विचारली, परंतु तो देखील या 4 प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. परंतु इंद्र सुद्धा ह्या 4ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. त्यानंतर इंद्रासहित सर्व देवता जेतवनात भगवंताकडे आले आणि त्यानंतर जेवढेही देवता होते ते सगळे इंद्रासहित भगवंताकडे जेतवनामध्ये आले. भगवंतांना प्रणाम करून एका बाजूला बसले आणि ते भगवंतांना प्रणाम करून एका बाजूला बसले. तेव्हा शास्त्राने शुक्रास विचारले
तेव्हा शास्त्राने इंद्रालाच म्हणजे शुक्राला विचारले, देवराज, एवढ्या विशाल देव समूहासह इथे येण्याचे कारण काय आहे? भगवंतांनी विचारले, देवराज, एवढ्या विशाल देव समूहासोबत इथे येण्याचे कारण काय आहे? यावर इंद्र म्हणाला, भगवान, देव समूहान माझ्या समोर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. यावर इंद्र भगवंतांना सांगतो की देव समूहाने माझ्यावर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते प्रश्न इंद्राने भगवंतास निवेदन करून विनंती केली की आपणाशिवाय दुसरा कोणीही ह्या प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ नाही आहे. आणि मग ते प्रश्न इंद्राने भगवंतास विनंती केली, निवेदन करून विनंती केली की आपणाशिवाय दुसरा कोणीही ह्या प्रश्नांचे उत्तर देण्यामध्ये समर्थ नाही आहे. आपण ह्या प्रश्नांचे निराकरण करून उपदेश करावा. आणि आपण ह्या प्रश्नांचे निराकरण करून ह्या प्रश्नांचा आपण उपदेश करावा. यावर शास्ता म्हणाले, ठीक आहे महाराज, मी 10 पारमितांची साधना पूर्ण करून महापरित्यागाचा त्याग करून आपल्या लोकांचे संदेह दूर करण्यासाठी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. तर यावर तथागत शास्ता म्हणतात, ठीक आहे महाराज, मी 10 पारमितांची साधना पूर्ण केलेली आहे. महापरित्यागाचा त्याग करून आपल्या लोकांचे संदेह, आपल्या लोकांमध्ये जे संदेह आहेत ते संदेह दूर करण्यासाठीच सम्यक संबुद्धत्व मी प्राप्त केलेले आहे. आपल्या 4ही प्रश्नांची उत्तरे क्रमशः असे आहेत. आणि मग अशा प्रकारे भगवान बुद्ध 4ही प्रश्नांची उत्तरे सांगण्यास सुरुवात करतात. पहिला, सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे. पहिला प्रश्न होता, सर्व दानात कोणता दान श्रेष्ठ आहे? त्याचे उत्तर भगवंतांनी दिले, सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे. दुसरा प्रश्न होता, सर्व रसात कोणता रस श्रेष्ठ आहे? त्याचे उत्तर भगवान बुद्धांनी दिले, सर्व रसात धम्माचा रस उत्तम आहे. सर्व रसांमध्ये धम्मांचा रस उत्तम आहे. तिसरा प्रश्न होता, सर्व रतीमध्ये कोणती रती श्रेष्ठ आहे? त्या प्रश्नांचे उत्तर भगवान बुद्धांनी दिले, सर्व रतीमध्ये धम्मरती श्रेष्ठ आहे. आणि चौथा प्रश्न होता, तृष्णेचा क्षय करणे इतके दुःख क्षयांपेक्षाही श्रेष्ठ आहे. ठीक आहे. तर त्याचे उत्तर भगवान बुद्धांनी दिले, अरहंत पद प्राप्ती तृष्णाश्रयानेच होत असल्याने तृष्णाक्षय इतर दुःखांपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात, अरहंत पद प्राप्ती फक्त तृष्णेचा क्षय केल्यानेच होते आणि म्हणून तृष्णेचा क्षय इतर दुःख क्षयापेक्षाही श्रेष्ठ आहे. असे सांगून भगवंतांनी पुढील गाथा म्हटली. हे सगळं सांगितलं भगवंतांनी आणि पुढील गाथा म्हटली. सब्बदानं धम्मदानं जिनाती, सब्बरसं धम्मरसो जिनाती, सब्बरती धम्मरती जिनाती, तन्नक्षयो सब्ब दुःखं जिनाती. अर्थात धम्मदान हे सर्व दानात श्रेष्ठ आहे. धम्मरस हे इतर रसामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. धम्मात रती प्रेम असणे हे सर्व रतीमध्ये श्रेष्ठ आहे. तथा तृष्णेचा क्षय विनाश सर्व दुःखाशयामध्ये श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ह्या 4ही प्रश्नांची उत्तरे दिली. आता आपण जाणून घेऊया सब्बदानं धम्मदानं जिनाती. ह्याबद्दल जाणून घेऊया आपण. सब्बदानं धम्मदानं जिनाती. जरी कोणी एखादा धम्मसागरामध्ये समग्र लोकधातूमध्ये ब्रह्मलोकांपर्यंत सर्व बुद्ध, प्रत्येक बुद्ध किंवा अरहंतांना केळाच्या अंतर्भागासमान मऊ वस्त्रदान केले. जरी कोणी एखाद्या धम्मसागरात समग्र लोकधातूमध्ये ब्रह्मलोकांपर्यंत सर्व बुद्ध किंवा प्रत्येक बुद्ध किंवा अरहतांना केळाच्या अंतर्भागापासमान मऊ वस्त्रदान केले, वस्त्राचे दान केले, मऊ वस्त्राचे दान केले, तरीही त्या धम्मसभेत 4 पदाच्या एखाद्या गाथेच्या माध्यमातून केलेले धम्मोपदेश हा अत्यंत श्रेष्ठ आहे. तरी सुद्धा एवढा मऊ वस्त्राचे दान जरी त्याने दिले तरी
त्या 4 पदाच्या एखाद्या गाथेच्या माध्यमातून केलेला धम्मोपदेश हा सर्वात श्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ आहे. ते दान त्या गाथेच्या श्रेष्ठतेत एक अंश सुद्धा समानता करू शकत नाही आणि ते दान त्या गाथेच्या श्रेष्ठतेमध्ये एक अंश सुद्धा समानता करू शकत नाही. अशी धम्मदेसना, तिचे परायण तथा श्रवण हे श्रेष्ठ आहे. अशी धम्मदेसना, तिचे परायण तथा ते श्रवण करणे श्रेष्ठ आहे. ज्या महापुरुषाचे जनतेसाठी असे धम्मश्रवण घडवून आणले तो महापुरुष अत्यंत भाग्यशाली आहे. ज्याही महापुरुषाने जनतेसाठी असे धम्मश्रवण घडवून आणले तो महापुरुष अत्यंत. एवढेच नव्हे तर तशा धम्म परिषदेमध्ये उपस्थित सर्व भिक्खूंना पात्र पात्र भरून भोजन करविणारा, सुग्रास भोजन वाढणारा, मोठे मोठे शेकडो हजारो महाविहार दान केले. लाखो बिछाने सुद्धा दान केले. अनाथ पिंडक इत्यादी श्रेष्ठीद्वारा बनविलेल्या महाविहारांचे दानाने, अनाथ पिंडक इत्यादी श्रेष्ठींद्वारा बनविलेल्या महावीरांच्या दानाने या श्रेष्ठीद्वारा भिक्खूंसाठी केलेल्या त्यागापेक्षाही, ह्या श्रेष्ठीद्वारा भिक्खूंसाठी केलेल्या त्यागापेक्षाही शेवटी अनुमोदनाच्या रूपामध्ये ज्या 4 पदांच्या गाथेच्या धम्मोपदेश श्रेष्ठ सिद्ध होतो. अनुमोदनाच्या रूपामध्ये जे 4 पदांच्या गाथेचा धम्मोपदेश श्रेष्ठ सिद्ध होतो. याचे कारण काय आहे? तर ह्याचे कारण काय आहे? कारण उपरोक्त दानी पुरुष सुद्धा धम्मोपदेश ऐकून अशा पुण्य कार्याकडे प्रवृत्त होतो. कारण उपरोक्त दानी सुद्धा काय करतो तर धम्मोपदेश ऐकून अशा पुण्य कार्याकडे प्रवृत्त होतो. असा उपदेश ऐकल्याशिवाय दानी लोकांना वाटीभर भात सुद्धा देण्याची प्रेरणा मिळणार नाही आणि असा उपदेश ऐकल्याशिवाय दानी लोकांना वाटीभर भात सुद्धा कुणाला द्यायची प्रेरणा मिळणार नाही. बुद्ध किंवा प्रत्येक बुद्धांना सोडून समस्त कल्पापर्यंत होत असलेल्या पावसाचे एक एक थेंब मोजण्याचे सामर्थ्य असणारे सारीपुत्र इत्यादी स्वतःहून श्रोतापत्ती फल प्राप्त करण्यास समर्थ झाले असते का? सारीपुत्र जे होते ते बुद्ध किंवा प्रत्येक बुद्धांना सोडून, बुद्धांना आणि प्रत्येक बुद्धांना सोडून समस्त कल्पांपर्यंत होत असलेल्या पावसाचे एक एक थेंब, जेवढेही कल्प आहेत, कल्प म्हणजे कितीतरी हजारो वर्ष, एक कल्प म्हणजे हजारो वर्ष, तर जेवढेही कल्प आहेत त्यामध्ये होत असलेल्या पावसाचे एक एक थेंब मोजण्याचे सामर्थ्य असणारे सारीपुत्र, जेवढ्याही कल्पामध्ये एक एक थेंब पावसाचे मोजण्यामध्ये सामर्थ्य होते सारीपुत्र इत्यादी स्वतःहून श्रोतापत्ती फल प्राप्त करण्यास समर्थ झाले असते का? जरी हे एवढं यांच्यामध्ये पावर होतं तरी सुद्धा हे स्वतः होऊन श्रोतापत्ती फल प्राप्त करण्यामध्ये समर्थ झाले असते का? त्यांनी अश्वजित स्थविरांकडून 2 ओळीची फक्त एकच गाथा ऐकली होती. त्यांनी सारीपुत्रांनी अश्वजित स्थविरांकडून फक्त 2 ओळींची एकच गाथा ऐकली आणि त्या धम्मगाथेच्या प्रभावाने सारीपुत्रांना क्षणात श्रोतापत्ती फल प्राप्त झाले. आणि त्या धम्म गाथेच्या प्रभावाने सारीपुत्रांना क्षणामध्ये श्रोतापत्ती फल प्राप्त झाले फक्त त्या 2 ओळीच्या गाथामुळे. शास्त्राद्वारा केलेल्या साक्षात धम्मदेशनेने श्रावक पारमिता ज्ञान प्राप्त केले आणि ह्याचे कारणाने महाराज धम्मदान हे श्रेष्ठ दान ठरते. शास्त्राद्वारा केलेल्या साक्षात धम्मदेशनेने श्रावक पारमिता ज्ञान प्राप्त केले आणि ह्याच कारणाने धम्मदान हे श्रेष्ठ ठरते. म्हणूनच म्हटले गेलेले आहे सब्बदानं धम्मदानं जिनाती, म्हणजे सर्व दानांना धम्मदान जिंकतो. आपण जेवढेही दान करतो त्या दानांमधून सर्व दानांना धम्मदान जिंकतो. सब्ब रसं धम्मरस जिनाती, सर्व लौकिक गंध तथा रस इत्यादी मध्ये अमृत रस हा श्रेष्ठ असला, सर्व रसामध्ये अमृतांचा रस जरी श्रेष्ठ असला तरी तो भवचक्रात मनुष्याला फसवण्यासाठी तो एक कारण बनतो.
तरी सुद्धा ह्या भवचक्रामध्ये मनुष्याला फसवण्यासाठी तो एक कारण बनतो, ज्याच्या प्राप्तीसाठी ह्या संसारात नाना प्रकारचे दुःख भोगावे लागतात आणि ज्याच्या प्राप्तीसाठी ह्या संसारामध्ये विविध प्रकारचे दुःख भोगावे लागतात. जे 37 प्रकारचे बोधिपक्षीय धर्म आहेत, 37 प्रकारचे, 37 म्हणजे 37 प्रकारचे बोधिपक्षीय धर्म आहेत, त्या तथा 9 लोकोत्तर धर्म आहेत आणि 9 लोकोत्तर धर्म आहेत. हे जे 9 लोकोत्तर धर्म आहेत ह्याच्याबद्दल आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक कथा आणि एक गोष्ट शेअर केलेली आहे. त्यांना धम्मरस म्हटलेले जाते. 9 लोकोत्तर धर्मरस, 9 लोकोत्तर धर्म आणि 37 प्रकारचे बोधिपक्षीय धर्म जे आहेत ह्यांना धम्मरस म्हटलं जातं. हा धम्मरस सर्व रसांमध्ये श्रेष्ठ आहे आणि हा जो धम्मरस आहे तो सर्व रसांमध्ये श्रेष्ठ आहे. ह्याच्या आशयाने म्हटले आहे, श्रेष्ठ ते धम्मरस हा सर्व रसांना जिंकतो, अर्थात धम्मरस सब रसं जिनाती. म्हणजे श्रेष्ठतेमध्ये सर्व रसांना धम्मरस जिंकतो, अर्थात धम्मरस सब रसं जिनाती. आता आपण बघून घेऊया, सब्बरती धम्मरती जिनाती. सर्व रतींमध्ये धम्माची रती सर्वात श्रेष्ठ कशी काय आहे. हे जे जगामध्ये पुत्र प्रेम, स्त्री प्रेम, नृत्य, गीत इत्यादींचे प्रेम आहे, ह्या संपूर्ण जगामध्ये पुत्र प्रेम आहे, आईला पुत्राविषयी प्रेम आहे, पुत्राला आईविषयी प्रेम आहे, स्त्री प्रेम आहे, पुरुषाला स्त्रीबद्दल प्रेम आहे, स्त्रीला पुरुषाविषयी प्रेम आहे, नृत्याबद्दल कुणाला प्रेम आहे, गीतांबद्दल कुणाला प्रेम आहे. हे सगळे प्रेम जे आहेत ते भवचक्रात अडवून दुःखाचीच अनुभूती देणारे असतात. हे सगळे प्रेम आपल्याला भवचक्रामध्ये अडवतात आणि दुःखाचीच आपल्याला अनुभूती देणारे असतात. परंतु धम्माचे जे प्रवचन आहे, परंतु धम्म प्रवचन, धम्म श्रवण, धम्माचा अभ्यास, स्वाध्याय तथा वाचन करण्याने ऐकणाऱ्याच्या हृदयात तीव्र संवेग उत्पन्न होतो. काय म्हटलं गेलेले आहे, ह्या जगामध्ये पुत्र प्रेम, स्त्री प्रेम, गीत प्रेम, नृत्य प्रेम, हे सर्व प्रेम भवचक्रामध्ये अडवून दुःखाची अनुभूती देणारे असतात. परंतु धम्म प्रवचन, धम्म श्रवण, धम्माचा अभ्यास, स्वाध्याय तथा वाचन करण्याने ऐकणाऱ्याच्या हृदयात तीव्र संवेग उत्पन्न होतो. त्यामुळे प्रेमाश्रू गळू लागतात आणि त्याच्यामुळे प्रेमाचे अश्रू गळू लागतात, रोमहर्ष होऊ लागतो. ती रती, तो अनुराग, तो प्रेम भवचक्राचा अंत करून अर्हंत पदापर्यंत पोहोचवतो. आणि ही जी रती आहे धम्मामध्ये, रती ही रती, तो अनुराग, तो प्रेम भवचक्रांचा अंत करून आपल्याला अर्हंत पदाकडे पोहोचवतो. म्हणून आपण धम्म श्रवण करायला पाहिजे. आपल्याला जे काही आपल्यामध्ये थोडंसं तरी ज्ञान असेल तर आपण ते लोकांना धम्म दिलं पाहिजे, धम्माचं दान केलं पाहिजे, धम्मदान केलं पाहिजे, धम्म श्रवण केलं पाहिजे, प्रवचन ऐकायला पाहिजे. जर आपल्याला थोडी बहुती माहिती असेल तर आपण सुद्धा धम्म प्रवचन केलं पाहिजे. आणि त्याच प्रकारे जर आपल्याला हेही जमत नसेल तर आपण ग्रंथ वाचायला पाहिजेत, बरोबर आहे. तर आपण काय केलं पाहिजे, ग्रंथ वाचायला पाहिजे. हे सगळं केल्यामुळे आपण अर्हंत पदापर्यंत पोहोचू शकतो. परंतु लोकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट अजिबात नसते. त्यांना खूप जास्त इंटरेस्ट असते तर पिक्चर बघण्यामध्ये, गाणे ऐकण्यामध्ये, नृत्य बघण्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला भवचक्रामध्ये फसवून ठेवणारे आहेत आणि आपल्याला अर्हंत पदापर्यंत नेणाऱ्या गोष्टी म्हणजे हेच धम्माचे श्रवण करणे, धम्म प्रवचन ऐकणे, ग्रंथ वाचणे. कुणी आपल्याला धम्मदान देत असेल तर त्याचं धम्म व्यवस्थितपणे ऐकून घेणे आणि ऐकून घेतल्यानंतर थोडं बहुत तरी आचरणामध्ये आणणे. आपण पूर्णपणे आचरणात तर नाहीच आणू शकत कारण आपण सगळे गृहस्थ आहोत. परंतु हे सगळं ऐकल्याने आपल्यामध्ये थोडंफार तरी चेंज होतो आणि ह्या चेंज करण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्यालाच पाऊल समोर घ्यायचा आहे. अशा धम्माप्रती आवड, प्रेम, रती हेच श्रेष्ठ आहे.
आणि अशा धर्माप्रती आपल्याला आवड, प्रेम आणि रती हेच सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून ह्या आशयानेच भगवान म्हणतात सब्बरती धम्मरती जिनाती. म्हणून ह्या आश्रयाने भगवान म्हणतात सब्बरती धम्मरती जिनाती, अर्थात सर्व रतींना धम्मरती जिंकून टाकते. अर्थात जे सगळ्या रती आहेत त्यांना धम्माची रती जिंकून टाकते. आता आपण बघणार आहोत तन्नखयो सब्ब दुःखं जिनाती. तृष्णाशय ह्यासाठी श्रेष्ठ मानल्या गेल्या की सर्व प्रकारच्या तृष्णेचा क्षय होताच अरहंत पद अवश्य क्रम प्राप्त होते. तृष्णेचा क्षय ह्यासाठी श्रेष्ठ मानल्या गेला कारण तृष्णेचा क्षय झाल्याने आपल्याला सर्वात श्रेष्ठ पद म्हणजे अरहंत पद आपल्याला प्राप्त होतो आणि हे अरहंत पद समस्त भवचक्राचा पराजय करून आपली श्रेष्ठता सिद्ध करतो. आणि हे जे अरहंत पद आहे हे समस्त भवचक्राचा पराजय करून आपली श्रेष्ठता सिद्ध करतो. म्हणून भगवान म्हणतात तन्नखयो सब्ब दुःखं जिनाती. सर्व दुःखांना जिंकणारा कोण आहे तर तृष्णेवर विजय, अर्थात तृष्णाशय सर्व दुःखांना जिंकून टाकतो. म्हणून भगवान बुद्ध सांगतात तृष्णेचा क्षय सर्व दुःखांना जिंकून टाकतो. अशा प्रकारे शास्त्राद्वारा विस्तृत स्पष्टीकरणाने 84,000 प्राण्यांमध्ये धम्मसंवेग जागा झाला. आणि अशा प्रकारे शास्त्राद्वारा विस्तृत स्पष्टीकरणाने 84,000 प्राण्यांमध्ये धम्माचा संवेग जागा झाला. देवराज शुक्र भगवंतांचा हा उपदेश ऐकून त्यांना प्रणाम करून निवेदन करू लागला. देवराज जो शुक्र होता तो त्यांनी भगवंतांचा हा उपदेश ऐकून त्यांना प्रणाम करून तो निवेदन करू लागला, भगवान परिपूर्ण श्रेष्ठ धम्मात आपल्या लोकांचाही भाग आम्हाला आपण का देत नाही. आणि तो भगवान बुद्धाला निवेदन करू लागला की भगवान परिपूर्ण श्रेष्ठ धम्मामध्ये आपल्या लोकांचाही भाग अंश आम्हाला आपण का देत नाही. आजपासून आपण भिक्खू संघाला आदेश द्यावा की हे धम्मदान अंशतः आम्हाकडे सुद्धा वळवावे. आणि आजपासूनच आपण भिक्खू संघांना आदेश द्यावा की हे धम्मदान अंशतः आम्हाकडे सुद्धा वळवावे. शास्त्राने भगवंतांनी देवराज शुक्राची विनंती मान्य करून भिक्खू संघाला पाचारण करून आज्ञा केली की भिक्खूंनो आजपासून भलेही कुठे महाधम्मसभा हो. आणि मग शुक्राचे हे वचन ऐकून भगवान बुद्धांनी शुक्राची विनंती मान्य करून भिक्खू संघाला पाचारण करून आज्ञा केली की भिक्खूंनो आजपासून भलेही कुठे महाधम्मसभा हो, आजपासून भलेही कुठेही महाधम्मसभा हो, साधारण धम्मसभा हो किंवा 1-2 व्यक्तीसाठी का असेना, ती साधारण असो किंवा 1-2 व्यक्तीसाठी का असेना, धम्मोपदेश केलेला असो. धम्मोपदेश करायलाच पाहिजे. त्या धम्म लाभामध्ये सर्व प्राण्यांचा भाग त्यांना द्यावा आणि त्या धम्मलाभामध्ये सर्व प्राण्यांचा भाग त्यांना द्यावा. दान. आता दान म्हणजे साधारणतः दान 3 प्रकारचे आहेत. दान बद्दल आपण जाणून घेऊयात. जे दान आहे साधारणतः दान किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत. पहिला आहे अभिष्टदान, दुसरा आहे अभयदान, आणि तिसरा आहे धम्मदान आणि तिसरा दान आहे धम्मदान. अभिष्टदानामध्ये रोटी, वस्तू, कपडा इत्यादी दान येतात. जो अभिष्टदान आहे त्याच्यामध्ये रोटी, वस्तू, कपडा इत्यादी दान येतात. पवित्र व्यक्ती जो शील, समाधी तथा प्रज्ञेच्या कसोटीवर जेव्हा उतरतो त्याला ह्या वस्तू दान दिल्या जातात. एखादा पवित्र व्यक्ती जेव्हा जो शील, समाधी तथा प्रज्ञेच्या कसोटीवर जेव्हा उतरतो तेव्हा त्याला ह्या वस्तू दान दिल्या जातात. जशा आपण आपल्या घरी भिक्खूंना बोलवतो किंवा विहारामध्ये बोलवतो, आमंत्रित करतो त्यांना, तेव्हा आपण काय करतो? हे अभिष्टदान देत असतो. अभयदानात जीवनदान येते. अभयदानामध्ये काय येते तर जीवनदान येते. कुणाचे जीवन वाचवण्यासाठी डोळे, रक्त, किडनी वगैरे दिलेल्या दानाला अभयदान म्हटलेले आहे. कुणाचे तरी जीवन वाचवण्यासाठी खूप पुष्कळशे लोक मरण्याच्या आधीच आपले शरीर दान करून टाकतात. तर तसेच कुणी डोळे दान करते, कुणी रक्तदान करते, कुणी लिव्हर दान करते, बरोबर, कुणी किडनी दान करते. तर हेच दिलेल्या दानांना अभयदान म्हटलेले आहे. परिसंवाद घडून आणणे, प्रकाशनाचे कार्य करणे.
परिसंवाद घडून आणणे आणि प्रकाशनाचे कार्य करणे, विद्येचा प्रसार करणे, भाषण देणे, प्रवचन देणे, धम्माबद्दल भाषण देणे, धम्माबद्दल प्रवचन देणे इत्यादी कार्य धम्मदानामध्ये येतात. आणि इत्यादी कार्य कशामध्ये येतात? तर धम्मदानामध्ये येतात. आजचा आपला विषय होता सर्व दानामध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे. आणि आपण बघितलं की 3 प्रकारचे दान असतात आणि त्याचमध्ये आपण बघितलं की 4 प्रश्नांचे उत्तर कुणाबद्दल दिली. शुक्र राजाने भगवंतांना विचारले, त्या 4 प्रश्नांची उत्तरे तथागतांनी त्यांना दिली. ठीक आहे. तर सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ती मुक्ती हो. साधू साधू साधू.